नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. आज हा रुमाल मी काल हा रुमाल केलेला आहे. ह्याचा व्हिडिओ मी दाखवू शकले नाही, पण मी तो थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करते. ह्याला मेहंदी कलर घेतलाय मध्ये, 8 साखळी घेतली आणि कंटिन्युअसली खांब घेतले. तर इथे कंटिन्युअसली अगदी मध्येपर्यंत कंटिन्युअसली खांब घेतलेत. नंतर 2 खांब घेतलेत, एक साखळी सोडून 2 खांब. त्यानंतर 3-3 खांब घेतलेले आहेत. नंतर कंटिन्युअसली खांब घेतलेत. बऱ्यापैकी या रुमालाला मी कंटिन्युअसली खांब घेतलेत आणि नंतर इथे थोडंसं रुमाल लूज पडत होता, घोळ येत होता म्हणजे रुमालामध्ये. तर इथे थोडंसं टाईट केलं आहे मी, की खांब घेताना असे कमी केलेत खांब. पण इथे एक मिस्टेक होऊ शकते आपली, की या रुमालामध्ये जशी माझी झाली आहे थोडी, की ते खांब कमी घेतल्यामुळे कमी घेताना पण प्रमाणातच कमी घेतलं पाहिजे. मी जास्त कमी घेतल्यामुळे थोडंसं इथे टाईट झालेलं आहे. त्यानंतर व्हाईट कलरचे पण हे 3-3 खांब घेतलेले आहेत. त्यानंतर मेहंदी कलर पूर्ण कंटिन्युअसली घेतलेला आहे, लिंबू कलर कंटिन्युअसली आणि व्हाईट कलर आणि लास्टला हा रेड कलरचा अर्धा खांब केलेला आहे. तर असा हा रुमाल तयार झालेला आहे. तर आपण पाहूयात आता नवीन रुमाल. तर नवीन रुमालाला पण मी स्टार्ट केलेला आहे. 8 खांब घेतलेत मध्ये आणि हे खांब घेतलेत सगळे आणि हा आता सेकंड राऊंड आपण करूया. सेकंड राऊंडमध्ये पण मी कंटिन्युअसली खांब घेते. एका साखळीतून 2 खांब घेतले. जर एक बसत असेल तर एकच घ्यायचं आहे. तर इथे माझे 2 बसत आहेत, त्यामुळे मी 2 खांब घेते. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक आणि कमेंट नक्की करा. आता इथे 3 बसले खांब. व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण इथे स्लिप स्टिच करूया. कट करते मी. व्हाईट कलरचा लोकर घेऊया आता. व्हाईट कलरची लोकर हे असा पर्पल पण नाही, असा हा वेगळाच कलर आहे. पिंकिश मध्ये कलर येतोय. पिंकिश आणि जांभळ्यामध्ये असं वांगी कलरमध्ये येते. तर हे मी जॉईंट करते.
सुरुवातीला 3 साखळी घेऊया. एक, 2 आणि 3 साखळी घेतले. आता इथून 2 खांब घेऊया. 1, 2, 2 खांब आणि 1 साखळी. 1 साखळी घेतल्यानंतर इथे ही 1 साखळी खालची सोडायची आणि पुढच्या साखळीतून 2 खांब घ्यायचे. 1 आणि 2 खांब नंतर परत 1 साखळी, 2. आता असाच राऊंड हा आपण कंप्लीट करून घेऊया. हा पूर्ण इथून इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. आता आपण हा त्याच्या पुढचा राऊंड करायला घेतलेला आहे. तर इथे आपण घेतलेले 2 साखळी आणि 1 खांब. तर इथून मी 3 साखळी सुरुवातीला घेतले आणि 2 खांब आणि 2 साखळी असा करून हा राऊंड आपण असा कंप्लीट करून घेऊया. आणि जो मध्ये गॅप आहे तिथून आपण 2 खांब घेणार आहोत. 1 आणि 2. परत 2 साखळी आणि 2 खांब. 1 आणि 2. परत 2 साखळी, 2 2 साखळी, 2 खांब. स्लिप स्टिच करूया. गाठ मारून घेऊ. आता कलर चेंज करूया आपण. धागे कट करून घेऊ. आता सुरुवातीला आपण 3 साखळी करणार आहोत. 1, 2 आणि 3. तर आपण आता सुरुवातीला खांब घेऊया. कंटिन्युअसली खांब घेऊया. कंटिन्युअसली जेव्हा मी खांब घेते त्यावेळेला गॅपमध्ये किती खांब बसतात तेवढे खांब बसवायचे. तर आता इथे सुरुवात करताना इथून 1 घेतला, इथे 1 बसला, 2 खांबांच्या मधून 1 घेतला, गॅपमधून 2 बसत आहेत खांब आणि हे 2 खांबाचे जे आहे डिझाईन त्याच्यामधून 1 बसतोय, इथून 2 खांब बसत आहेत. किंवा आपल्याला जर टाईट वाटत असेल तर आपण एक्स्ट्रा खांब पण घेऊ शकतो. 2 खांबांच्या मधून 2 खांब घ्या, जेणेकरून रुमाल टाईट नाही झाला पाहिजे. माझा या आधीचा रुमाल तो थोडासा पुढे टाईट झालेला आहे, त्यामुळे ही काळजी घ्यायची की रुमाल पूर्ण असा टाईट नाही झाला पाहिजे. सिंपल असा व्यवस्थित प्लेन पाहिजे. 1, 2 आणि इथे 3 खांब बसले.
यातून पण मी 2 खांब घेते, कारण परत टाईट खूप व्हायला नको. गॅपमधून 3 आणि 2 खांबांच्या मधून 2 खांब. अशा प्रकारे हा आपला राऊंड हा असा आपण कंप्लीट करून घेऊया इथेपर्यंत. हा राऊंड असा पूर्ण झाला. तर इथून आपण 3 साखळी घेऊन आणि परत 3 खांब करत आहोत. तीन खांब केल्यानंतर 2 साखळी सोडते मी आणि तिसऱ्या साखळीमधून 3 खांब घेते आहे. दोन, 3. आता इथे साखळी नाही घ्यायची, फक्त 3 खांब करत जायचे. तर ही डिझाईन अशी होते. पूर्ण आपण असा गोल करून घेऊया. आता पाहूया आपण. आता व्हाईट कलर घेऊया. आता मी एक वेगळ्या पद्धतीने जरा इथे जॉईन केलेला आहे. हा धागा मी असाच कट केला, गाठ नाही मारली, आणि हा धागा इथे जॉईन केलेला आहे. तर 1 2 3 3 साखळी, 1 खांब, 2 साखळी, धागा इकडे खाली घालायचा, 1 खांब, 2 साखळी, इथे 1 साखळीमध्ये सोडून पुढच्या साखळीत 1 खांब, 2 साखळी, 1 2. एक कलर कंप्लीट झाल्यानंतर जे मी जॉईन करते, ती जॉईन करण्याची पद्धत मी जरा थोडी चेंज करत आहे. इथे मी हा धागा असाच सोडलेला आहे आणि दुसरा धागा घेऊन इथून गाठ मारून घेतली आणि तिथून स्टार्ट केले. त्यामुळे जास्त गाठी दिसणार नाही. दोन साखळी आणि 1 खांब. हा राऊंड असाच कंप्लीट इथे करून घेऊया.